बघा आपण आहोत गाववाले, आपले चाकरमाने, आपल्या गावातले, आपल्या भावकीतले, आपल्या घरातले बरेचशी मंडळी कामानिमित्तानं काम धंद्यासाठी वास्तव्याला आहेत सध्या मुंबई नगरीमध्ये. म्हणून त्यांच्यासाठी हा खास विषय आहे. बघा कसा. अहो आज हक्काने सांगायचं नाही कुणाशी भांडायचं, आपलं मराठी पण हे बघा त्यांच्यावर लादायचं. लढा देऊन मराठीसाठी, अहो लढा देऊन मराठीसाठी, नाही बाई बोलायला जायचं. मग काय करायचं? मराठी बोलायचं आणि फक्त मराठी बोलायचं, नाही बोलायला जायचं आणि फक्त मराठी बोलायचं. मराठी
पडल्या मराठी भाषा बंद पडत चालली. याला तेवढे जबाबदार मित्रांनो आपण पण आहोत. कोरोना लागला इंग्लिश मीडियम मध्ये आणि मराठी शाळा लागले चाली इकडं, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सारे झाले साखरवाणी गावा गावा पडली मोस, बंद पडल्या मराठी शाळा सांगा द्यायचा कुणाला दोष. सारे झाले साखरवाणी गावा गावा पडली मोस, बंद पडल्या मराठी शाळा यात सांगा कुणाचा दोष. जपून ठेवूया आपली भाषा, तिला नाही आता सोडायचं. सागर दादा, आता माझ्यासोबत तुम्ही पण सर्वांनी बोलायचं, म्हणजे तुमच्याकडे झोपा उडते. जपून ठेवूया मराठी भाषा, जपून ठेवूया आपली भाषा, तिला नाही आता सोडायचं. मराठी बोलायचं आणि फक्त अरे जेवायला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होता, तरी तुम्ही उपाशी आहात. बरोबर आहे ना. मराठी शाळा आपल्या बंद पडल्या आणि हे गाणं मित्रांनो माझ्याकडे शिष्याचा आहे कमलेश दादा योगेश ठाणेकर चिपळूणगावचा सुपुत्र आहे, सुंदर आवाज आहे त्याच्या लेखनीत हे गाणं आहे. त्याने विषय काय मांडलाय बघा. संस्कृती ही सारे झाले चाकरमानी, पहा गाव पडली ही मोस, बंद पडल्या मराठी शाळा यात सांगा कुणाचा दोष. जपून ठेवू आपली भाषा, अहो तिला नाही आता सोडायचं. मराठी बोलायचं आणि फक्त, मराठी बोलायचं आणि फक्त आपलीच भाषा आहे. मराठी बोलायचं आणि फक्त, मराठी बोलायचं आणि फक्त मराठी बोलायचं.